होताच रंगांची उधळण करत सूर्यदेव निसर्गातील विविध रंगछटांचे दर्शन घडवतो. सूर्य हा संपूर्ण निसर्गाचा एक डोळा आहे. हा सूर्यच उगवला नाही तर आकाशात विहार करणारे पक्षी दिसणार नाही, नद्यांचा खळखळणारा प्रवाह दिसणार नाही, फुलांचे आकर्षक रंग व त्याभोवती फिरणारे भुंगेही दिसणार नाही. मनाला उत्साह देणारे झाडे, वेली यांच्या हिरव्या रंगातील विविधताही बघण्यास मिळणार नाही. दऱ्या, डोंगर यांची आकर्षकताही दिसणार नाही. सगळीकडे काळा कुट्ट अंधार. अशाच एका दुसऱ्या जीवनात मला डोकावून पाहण्याची वारंवार इच्छा होती. ते म्हणजेच अंधांचे. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. हा दैवाचा खेळ निराळा. देवाने सृष्टी तर निर्माण केली, पण दृष्टीच नसेल तर? दृष्टी नसली तरीही आमच्यात इतका आत्मविश्वास दे की आमच्या मनातल्या कल्पनांना, कार्याला पूर्णत्वाच्या स्वरूपाकडे पोहोचवण्यासाठी रोज या विश्वविधात्याला आम्ही प्रार्थना करीत आहोत. नाशिकचे द नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाइंड प्रकल्प संचालक श्रीयुत P.R. आवळे नेत्रहीनांना विविध प्रकल्प शिकवून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करतात. हे स्वतः अंध आहेत. या आहे का अशी व्यक्ती आहे की तिला जन्मापासून मरेपर्यंत संघर्ष करावा लागतो. आज आपल्या या भारतामध्ये जवळजवळ 1,20,00,000 अंध आहेत. आम्ही टायपिंग करू शकतो, आम्ही कम्प्युटरचा हँडल करू शकतो, आम्ही वकिली करू शकतो. जो की आम्हाला संधी देऊन आमचा जो रोजगाराचा प्रश्न आहे तो सगळ्यांनी, समाज, उद्योगपती किंवा शासन यांनी आमच्या बाबतीचा जो सकारात्मक दृष्टिकोन आमच्या बाबतीत त्यांनी अवलंबावा. मी या समाजाला असं आवाहन करतो की त्यांनी आपला मरणोत्तर नेत्रदान करून जो अंध व्यक्ती जीवनाचा अंधार आहे तो अंधार आपण दूर करून त्यांचं जीवन प्रकाशमय करावं. से देख तमाशा दुनिया का. जाने वालों जरा
मुड़ के देखो मुझे, एक इंसान हूँ मैं तुम्हारी तरह, जिसने सब को रचा अपने ही रूप से, उसकी पहचान हूँ मैं तुम्हारी तरह. या अंधांना दृष्टी मिळाली तर त्यांना काय वाटते? ऐकूया त्यांचेच मनोगत त्यांच्या शब्दात. तर माझं नाव सचिन कांबळे. सर, फर्स्ट ऑफ ऑल मला दृष्टी आलीच ही कल्पनाच मला ही खूप आनंद देऊन जाते. आणि जर का मला दृष्टी आलीच, आज जे काही देशामध्ये भ्रष्टाचार, गोरगरिबी जे काही चालले आहे ते मी नष्ट करण्याचा प्रयत्न करेन आणि देशाची सेवा करेनच. त्याचबरोबर प्रथम मी स्थान देईन ते वैमानिक. बजरंग गुंजाळ, मी नगरमधून आलो. दृष्टी दान ज्यावेळेला माझ्यावर मला करतील त्यावेळेला मला फार आनंद तर होईल, परंतु त्याबरोबर माझी डॉक्टर बनण्याची इच्छा ही पूर्णत्वाला जाईन आणि ती पूर्णत्वाला गेल्यावर मी अंध अपंगांची आणि त्याचबरोबर गरिबांची सेवा करण्यातच माझं पूर्ण जीवन व्यतीत करेन हीच आम्ही नेत्रहीन, दृष्टीहीन आपल्या जीवनातील अंधार दूर सारून प्रकाशमय करतात. ज्योतीने ज्योत पेटवू, सारे जगच प्रकाशमय करू. आपले नेत्रदान करू. अंधांच्या जीवनात प्रकाशाचा एखादा कवडसा निर्माण होईल. त्यातूनच त्यांचे जीवन फुलेल. देवाने निर्माण केलेल्या विविध रंगछटांचा आस्वाद त्यांना घेता येईल. नेत्रदान करून अंधांच्या जीवनात सृष्टी सौंदर्याची पालवी निर्माण करण्याची हीच खरी ईश्वर सेवा ठरेल. अंधांना नेत्र प्राप्त झाल्याने त्यांचा आनंद बघायला मिळेल. आपण नसलो तरी नेत्रदानाने नेत्रज्योत प्रज्वलित करून आपले अस्तित्व टिकून राहील. नेत्रदान हे जीवनदान हो, सर्वश्रेष्ठ दान. चला तर मग आपण आजच संकल्प करूया मरणोत्तर नेत्रदानाचा. जुन्या विचारांना मूठमाती देऊन, अंधांना डोळे देऊन, त्यांच्या डोळ्यांना सुंदर निसर्गसृष्टी, जीवनातील सुंदरता बघायचे सुंदर रूप अंधांना डोळस करण्याने होईल. काय मग विचार झाला ना पक्का नेत्रदानाचा? चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम. ये रास्ता कट जाएगा मित्रा के, बादल छट जाएगा मित्रा के, दुख से रुकना ना मित्रा के, एक पल रुकना ना मित्रा. ओए जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम.